मित्रांनो, मांस खाणाऱ्यांसाठी विशेष श्लोक सापडलाय मला. महाभारतामध्ये भीष्म अनुशासन पर्वात काय म्हणत आहेत? ज्याने मांस शब्दाचा अर्थ समजला ना, ते जीवनात कधी मांस खाणार नाही बरं का. म्हणून थोडक्यात लक्षात घ्या. ते काय म्हणतायत? मांसस भक्षयते यस्मात्, मांसस भक्षयते यस्मात् भक्षयिष्ये तमेप्यहम. म्हणजे जो व्यक्ती मांस खातो ना, तर त्या माणसासाठी विशेष बजावलेला आहे. एतन मांसस्य मांसत्वम अनुबुद्धस्व भारत. मा अंश काय म्हटला शब्द? मा अंश. तर तिच्यात तो जीव म्हणतो की आता तुम्हाला खातायस ना मित्रा, पुढच्या वेळी तुला मी खाईल, आणि जरी पुढच्या वेळी तुम्हाला गावला नाही ना, तर कधी ना कधी तरी तुला सोडणार नाहीच आहे. मग जर एवढी मोठी रिस्क असेल तर त्या मांस खाण्याला काय अर्थ आहे का? आणि आपलं शरीर त्यासाठी बनलंय का? हा विचार केला पाहिजे. मांसाहारी प्राणी यांची पचन संस्था आडवी असते, डायजेस्टिव्ह सिस्टम आपली उभी आहे, बरोबर का नाही? आपली आतडी फार लांब असतात, त्यांची आतडी शॉर्ट असते, जेणेकरून ते मांस पटकन पचून बाहेर निघतं. पण आपलं नाही, आपलं आतच गुंततं आणि सडणार, रक्तात मिसळणार, हजारो रोगांना आमंत्रण देणार. आध्यात्मिकदृष्ट्या तर आपलं हनन झालंच आहे, पण या जगात जगताना देखील आपण उत्तम स्वास्थ्य प्राप्त करू शकणार नाही. म्हणून लक्षात घ्या, शक्ती, ताकद हे व्हेजिटेबल खाल्ल्याने सुद्धा येतात. असं नाही की मांसाहार करणाऱ्यालाच खूप ताकद असते. दूध, डाळी अशा गोष्टी दिल्यात आपल्यासाठी, त्या खाल्ल्याने आपल्यामध्ये सात्विकता पण राहते, मन शांत राहणार आणि उत्तम आरोग्य प्राप्त होणार, आणि पुढे नरकात जायची वेळ येणार नाही.